हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज स्पेशल आप सबके लिए मैं कॉलेज से छुट्टी लेकर घर पे रुक गई हूँ और आपको एक स्पेशल जगह दिखाने की है। उसका नाम मैं कुछ भी नहीं बताऊंगी आपको, तो वो एक सीक्रेट है। तो इस व्लॉग को पूरा देखिए, स्किप मत कीजिए गाइस। तो वहाँ पर जाकर मैं ज़्यादा बात करने वाली हूँ नहीं, क्योंकि वो चलता नहीं वहाँ पे उतना। तो मैं सिर्फ शूट करूँगी और बाद में आपसे बात करूँगी कि आपको कैसा लगा। इसीलिए तो जाते हैं वहाँ पर। तो प्लीज़ गाइस ये ब्लॉग पूरा देखिए, मैं फिर से कह रही हूँ। तो मिलते हैं थोड़ी देर में। हम्म। आता इथून सुरू करू नाही मुस्करा देत आहे तुम्हाला हात बोल. बोल. आणि हे मतिमंद मुलं आहेत. मतिमंद मुलांच्या भावना ह्या आपण ओळखू शकत नाही, तरी पण त्यांच्या एक प्रक्षेपित त्यांच्या मनातील भाव हे जो न देखे कवी हो देखे रवी. जो सूर्याला पाहू शकत नाही तो कवीच्या मनात असते. तशा प्रकारे या मुलांच्या मनातील भावना. कोई मुस्करा देता है तो मैं हात बढा देता हूं, पण कोई हात बढा देता है तो मैं सीने से लगाता हूं. या मुलांना प्रेमाची एवढी भूक असते की हे आई बापाला न सोडणार. आपल्यासारखा मुलगा तरी आई बापांना सोडून देईल, पण हा मुलगा आई बापांच्या सेवेत करतो. अशा सारख्या मतिमंद मुलांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले ताली पुढे जे थांबले ते सांगले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाची यांच्यामध्ये असणारी माणुसकी, हे प्रेम, त्याचे ते भेटले. त्यांना जितकं जवळ राहाल तेवढे ते आपल्याला प्राण्याच्या अंगावरून हात फिरवला तर ते मान टाकतो. काय माणसाला टाकतो? कारण प्रेम हा जीवनाचा आधार. जिथं प्रेम नाही तिथं मरण. जिथं प्रेम नाही असा व्यक्ती जिवंत राहू शकतो. आणि या ठिकाणी या लोकांना प्रेम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. त्यांच्यावर रागवत नाही, त्यांच्या इच्छेला अनुरूप आणि जिथं चुकत असतील त्या ठिकाणी त्यांना वळण लावणे हे आमचं काम. आणि यांना अनेक प्रकारच्या उद्योगात गुंतवले जाते की त्यांच्या मानसिक संतुलन जेव्हा मुलं मानसिकदृष्ट्या कॉन्सन्ट्रेट एका ठिकाणी मन केंद्रित करणार नाही तोपर्यंत मग त्यांना अशा प्रकारच्या उद्योगात गुंतवलं. या ठिकाणी 12 बलुतेदार पूर्वीच्या काळात 12 बलुतेदार म्हणजे 12 व्यवसाय करणारे लोक आणि आपल्या घरचा आपणच भागवत होतो. माझं हे घेत होतं ते. जेव्हा एक्सचेंज नव्हतं, जेव्हा करन्सी नव्हती, चलनवलन नव्हतं, तेव्हा वस्तू विनिमय होतं. त्यावेळच्या मूर्त्या तयार करून देण्याचं सहकार्य आम्हाला मुलांनी. या मूर्तीचे छोटे छोटे पार्ट आहेत. हाताचा पार्ट वेगळा, त्याचा पार्ट वेगळा, याचा पार्ट वेगळा. हे साचे आहेत, साच्यामधून त्यांच्याकडून आम्ही करून घेतल्यानंतर तज्ञ शिक्षक इथं 12 विषय 12 ट्रेन टीचर आहे आणि प्रत्येकाची कला ही वेगळी. शिक्षक मग त्याला जॉईन करतात आणि त्याला हे 12 प्रकारचे आहे. आणि हे मेणापासून तयार केलेली मेणबत्ती. बट हाऊ डज यू लुक the woman? This is made of moss. But how look? It is art. No, this is art. I am agree. But how looks he? Good, bad, worse? It's beautiful. It's beautiful. Just the way she is. She is beautiful. This is a art. But this is not modern art. That's ancient. Ancient art. But Indian woman, भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेली स्त्री, हिला इथे जेवतात म्हणजे हिला जाळतात. म्हणजे भारतीय स्त्रीला जाळतात. जी भारतीय संस्कृतीत वाढलेली स्त्री आहे ती प्रपंचासाठी जळते, मुलासाठी, मुलीसाठी, आणखी अन्य कारणासाठी. म्हणून हिचं असं विकृत समजा. फळींची बाई जळणार नाही, ती जाळणार. ही आपल्या कुंकाला जपून असते आणि बाहेरची फळींची कुंकूच लावते म्हणजे कोणाची कोणी समजेल. म्हणून भारतात माता पिता, मातेला प्रथम स्थान आहे. देवानं देखील मातेला मानलेलं आहे, परंतु स्त्रीचा शत्रू कोण असेल पुरुष उजव्या हाताच्या तळानं तिला मागत. आणि अशा प्रकारच्या कला मुलांकडून करून घेणं
म्हणजे त्यांचं मानसिक स्थैर्य लाभण्यासाठी आम्ही यातून प्रयत्न करतो. आम्ही सेवाभावी आहोत, परंतु इथं जे ट्रेन टीचर आहेत ते सर्व कला संपन्न मुलांना बनवतात. आता ही एस पासून त्यांना कठीण गोष्टीपर्यंत शिक्षणाचा कल देण्यात आला. ही पंचगव्यापासून बनवलेली पंक्ती आहे. ही न कुठे गाईचं शेण, गाईचं पवित्र, गाईचं दूध, गाईचं दही. आणि याच्यामध्ये जर आपण फुलवात लावली या पंक्ती आणि थोडी राळ टाकली तर वातावरणामध्ये प्रसन्न होईल आहे. आणि आपला जो जठराग्नी आहे तो प्रज्वलित होईल. आपल्याला अवघडून पंक्तीमध्ये अशा प्रकारची अंगारी नेतात. याला कारण तिथं असणाऱ्या सर्व लोकांचं मन प्रसन्न व्हावं आणि दोन घास त्यांनी सुंदर व्हावे याचा पेक्षा. तसंच हा गणपती पण साच्यामधून मुलं बनवतात. एकदम गणपतीची मूर्ती बनवण्याची म्हणजे त्याला बौद्धिक पात्रता त्यांच्यात नाही, तरी पण त्यांना सोप्यात सोपं करून साचे तयार करून त्याच्यात बनवतात. यात 2 बिया टाकलेल्या आहेत मुलांनी, पण कोणत्या बिया टाकल्या हे आज आपण सांगू शकतो. यात असणारी एक बी आहे झाड. कशाची बिया असतील मग काय? हे उगवल्यानंतर समजते. म्हणजे हे पेरता पण येते आपल्याला? हा, नाही मुलांना सांगितलं नाही की या 2 बिया टाका, एक फुल टाका, एक झाड टाका. मग तो कोणतं फुल टाकतो, कोणतं झाड टाकतो हे गुलदस्त्यात आहे. तेही सांगू शकतो. हे सिक्रेट आहे. दिस इज द सिक्रेट. दिस इज अ सिक्रेट. When you get water, comb wrong, and Yes. you can understand and physically or physically. वाव. फुलझाडाला फुलं आल्यानंतर फुलाचं झाड की फळाचं झाड की हे ओळखलं जाईल. चालेल. आणि फुलझाडे प्रसन्नता दर्शवते आणि झाड प्रदूषण, शुद्ध हवा देते, ऑक्सिजन. ऑक्सिजन देते, प्रदूषण होऊ दे. आणि ह्या अशा प्रकारचा सौंदर्य प्रदान असतो. ह्या दिवाळीच्या वेळेला तयार करायच्या पद्धत्या हे पण मुलंच करतात. म्हणजे याच्यातून तुम्ही त्यांना स्वकमाई शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे स्वतःच्या पायावर तो उभा करतात. आणि ह्या आपल्या दिवाळीच्या उत्सवाच्या वेळेला गणेश पूजन आहे किंवा लक्ष्मी पूजन आहे, त्याच्यात धान्य भरून हे एक आपली एक संस्कृती आहे. दीपावलीच्या वेळेला अन्नधान्य पिकं घरात येतात म्हणून दिवाळी साजरी करतो. दिवाळी अर्थाचा अर्थ काय? आनंदाचा जल्लोष. घरात संपत्ती आली आणि मग मन आनंदित करावं. त्यासाठी लक्ष्मीचे पूजन केले जाते. तर लक्ष्मी पूजनासाठी हे भांडे आवश्यक. आणि 13 पोटा मातीपासून तयार केलेल्या वस्तू आहे. 13 पोटा यामध्ये लवकर तुटत नाही. आणि दिस इज अ फ्लॉवर मेड बाय द मेंटल retarded student. This flower is not natural, but it is artificial. Yeah, but it looks like natural. But it Fresh looks rose. like natural. This flower is made before 3 years. Wow. But it just look like fresh flower. It will look like fresh when it is not natural. The crepe paper. It is as fresh as rose, like rose. आणि ह्या प्राचीन काळातील मूर्ती आहे, बौद्ध काळात. कारण आधुनिक काळात अशा प्रकारच्या मूर्ती आपण पाहायला नाही मिळत नाही, काढतही नाही. आणि ह्या याचे साचे असतात. त्या साच्यामधून शिक्षक लोक बनवतात, मुलांना ही कला जमवतात. ही अजिंठा वेरूळला पाहायला मिळतातच हे. वेरूळ अजिंठा लाफिंग बुद्धा. प्राचीन संस्कृती आहे बौद्धकालीन. त्यावेळेला अशा असंख्य इतक्या वेळेस तुम्ही म्हणजे जपून ठेवलेली आहे ही सगळी कला. ही जपून ठेवलेली आहे आणि ती इतरांना मुलांना पण देखील त्याची जाण व्हावी. म्हणजे आपल्या संस्कृतीचं जतन आहे. आपण ज्या संस्कृतीत वाढलो, संस्कृतीचा विकास आपल्याला झाला पाहिजे. जे टाकावं असेल ते टाकून द्या, पण ज्यापासून आपल्याला ते बोध होतो त्याचा वारस पुढे करू ती वारली पेंटिंग. वारली. आर्ट गॅलरी पूर्ण झाली म्हणजे आता आपली आर्ट गॅलरी झाली पूर्ण. आता वर्कशॉप ऑफ द बॉईज दे आर सिच्युएटेड बिहाइंड दिस क्लास. ओके. सो अशा पद्धतीनं मुलांना आता शिक्षक लोकांनी स्वतःच्या कलेचा विकास करणं सुरू केलं. अनेक प्रकारचे चित्र ते रंगवत आहेत. इथं असणारे शिक्षक हे कलागुण संपन्न आहेत, मतिमंदाचं डीएड पूर्ण केलेले आहेत आणि प्रत्येकाला जो एक विषय दिलेला आहे त्यात ते पाठवले आहे. आणि याच्यामध्ये भर कशी पडेल याचा ते सातत्याने प्रयत्न करीत. ठीक आहे.